नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तापमान वाढलंय आणि या तापमानाचा मानवी आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे। त्यामुळे रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येनं रुग्ण सुद्धा दाखल होत असतात। पण नांदेडच्या अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयानं रुग्णांच्या सोयीसाठी म्हणून कूलर बसवले आहेत, जेणेकरून त्यांना वाढत्या तापमानाचा फारसा फटका बसू नये आणि त्यांच्या प्रकृतीत तात्काळ सुधारणा व्हावी या अनुषंगाने जे आहेत या रुग्णालयातल्या वेगवेगळ्या वॉर्डमध्ये अशी कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे। आपल्यासोबत डॉक्टर आहेत, त्यांच्याशी बोलूयात। एकूण किती सगळे असे कूलर बसवण्यात आले आहेत आणि कधीपासून आणि त्याचा काय फायदा होतो? सध्या आपण उष्माघात कक्ष केलं एक सेपरेट, त्याच्यामध्ये एक कूलर आहे। पुन्हा आयपीडी पेशंटसाठी पण एक कूलर आहे आणि डिलिव्हरीच्या पेशंटसाठी पण एक कूलर आहे। उष्माघाताचे काही येतात का इकडे? हो, आता सध्या जास्तीत जास्त उष्माघाताचेच पेशंट येतात आपल्याकडे। त्याच्यामुळे त्यांना पोट दुखणं, संडास आणि डिहायड्रेशन, शरीरातलं पाणी आणि मीठ कमी होणं असे पेशंट जास्त येतात। मग त्यांना आपण सलाईन लावून सेटल करतो आणि कूलरच्या थंड वाऱ्याने थोडं त्यांना बरं वाटतं। कधीपासून कूलरची व्यवस्था करण्यात आली आणि आतापर्यंत उष्माघातासारखे म्हणजे जेणेकरून ऊन लागले अशा लोकांची किती रुग्ण आली असतील? आत्तापर्यंत टोटल आकडा मी नाही सांगता येणार, मला बघावं लागेल, पण रोजचे कमीत कमी 5 ते 6 पेशंट असतात उष्माघाताचे आणि कूलर लावून जवळपास 2 महिने झाले। म्हणूनच वाढतं तापमान मोठ्या प्रमाणात आहे। रुग्णांनी काय काळजी घेतली पाहिजे, नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे, त्याबद्दल काय मार्गदर्शन करा? मॅक्झिमम नागरिकांनी जास्तीत जास्त 4 ते 5 लिटर पाणी पिलं पाहिजे दिवसभरातून आणि सकाळी 10च्या आधी जे काही काम असेल त्यावरून 10 ते 4 या वेळेमध्ये बाहेर निघू नये सहसा। आणि तरी समजा इमर्जन्सी असेलच तरी 1 ते 2 तासावर उन्हामध्ये राहू नये आणि थांबलात तरी 15-20 मिनटं आराम करून सावलीमध्ये पुन्हा काम करावे। उष्माघात झाल्यासारखं वाटत आहे, एकदम ताप आला वगैरे, तर नेमकी त्यावेळेस काय काळजी घेतली पाहिजे? उष्माघाताची लक्षणं मेनली काय होणार की पेशंटला लघवीला जळजळ होणार, पेशंटला चक्कर आल्यासारखं वाटणार, पेशंटला मळमळ होणार, पेशंटच्या पोटात दुखणार, काही पेशंटला संडास पण लागते आणि तोंड कोरडं पडते, गळा कोरडा पडतो, हे सगळे लक्षणं आहेत। तुम्ही जास्तीत जास्त पाणी पित राहा, लिंबू सरबत, नारळ पाणी असे पदार्थ आणि फ्रुट्स, जेवढे जास्त फ्रुट्स तुम्ही घ्याल तेवढं पेशंट ठीक आहे। एखाद्याला ऊन लागलं तर त्यावेळेस पहिल्यांदा काय काळजी घ्यावी? पहिल्यांदा त्याला थंड केलं पाहिजे। ऊन लागल्यासारखं डोकं गरम आहे, पेशंटला फिवर आहे असं वाटलं आपल्याला, उष्माघाताच्या पेशंटला सगळ्यांना जास्तीत जास्त ताप असतो, ताप असायला वाटलं तर पहिले डोकं गरम केलं पाहिजे, ओल्या कपड्यांनी डोकं पूर्ण अंग पुसून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर डोक्यावर पट्टी ठेवली पाहिजे आणि पाणी एकदमच खूप प्रमाणात पिऊ नये, 1-2 ग्लास लगेच प्यायला पाहिजे नाही पाहिजे, थोडं थोडं पाणी आणि फ्रीजचं पाणी टाळावे, माठातलं पाणी प्या। तर बघितलं गेलं तर डॉक्टरांच्या सांगण्यानुसार उष्माघाताचे जे आहेत रुग्ण वाढताना पाहण्यात मिळतात मोठ्या प्रमाणामध्ये। त्यामुळं रुग्णालय प्रशासनावतीनं अशी चांगली व्यवस्था कूलर लावून जे आहे ते करण्यात आली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, अर्धापूर, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।